नेक्स्ट टॉपिक आहे आणि शेवटचा आहे चॅप्टर मधला इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, अतिशय सोपा आहे. इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर टू पॉलिनॉमियल्स देन हे दोन तुम्हाला फंक्शन दिले असतात एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. बघा, एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो. झिरो अर्थ काय असतं, उत्तर इन्फिनिटी असतं, म्हणून तो झिरो घ्यायचा नाही. इज कॉल्ड अ रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. हे सगळ्यांना माहिती आहे एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स असल्यानंतर. f of x divided by g of x is called a proper rational function provided degree of fx is less than degree of gx. आता हे प्रॉपर कधी असेल रॅशनल फंक्शन, ज्यावेळेस f of x ची डिग्री g of x पेक्षा कशी असेल, लेस असेल. अदरवाइज इट इज कॉल्ड एज व्हॉट, इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन. म्हणजे सपोज या ठिकाणी बघा, इंटिग्रेशन ऑफ इथं एक्स असेल आणि इकडे एक्स स्क्वेअर असेल, याची डिग्री 1 आहे, 2 पेक्षा कशी आहेत, कमी आहेत, लेस आहेत, म्हणून तुमचे फंक्शन कुठलं झालं, मग इम्प्रॉपर फंक्शन झालं. कुठलं झालं, इम्प्रॉपर फंक्शन. पुढे बघा, डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. That is, f of x divided by g of x is an improper rational function. Then express it as what? Correct. कुठले quotient plus reminded by g of x. Otherwise, म्हणजेच ह्या ठिकाणी बघा की डिग्री कोणाची जास्त पाहिजे, f of x ची. समजा याची डिग्री तुमची किती आहेत, एक्स क्यूब आहेत आणि एच एक्स स्क्वेअर आहेत. जर याची डिग्री मोठी असेल एफ ऑफ एक्स ची, तर कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचं बघा, कोशंट प्लस रिमाइंडर डिवाइडेड बाय जी एक्स, वेअर रिमाइंडर डिवाइडेड बाय जी एक्स इज अ प्रॉपर रॅशनल फंक्शन. मग याचे प्रकार किती आहेत, रिपीटेड, नॉन रिपीटेड, लिनियर. तर पहिला तुमचा आहे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. ज्यावेळेस जर तुमचे फॅक्टर्स नॉन रिपीटेड असतील, बघा या ठिकाणी एक्स अपॉन ए, एक्स मायनस बी, एक्स मायनस सी, यात कुठला फॅक्टर रिपीट आहेत का, नाही, सगळे वेगळे आहेत. एक्स मायनस ए आहे का, हा एक्स मायनस बी आहे, हा एक्स मायनस सी आहे. मग यावेळेस पार्शियल फ्रॅक्शनचा फॉर्म तुमचा कुठला पाहिजे, ए अपॉन एक्स अपॉन मायनस ए, बी डिवाइड बाय एक्स मायनस बी, सी डिवाइड बाय वॉट, एक्स मायनस सी. तिघं सेपरेट लिहायचे आहेत. ए अपॉन एक्स मायनस ए, बी अपॉन एक्स मायनस बी, सी अपॉन एक्स मायनस सी. एबीसीच्या वेगळ्या ठिकाणी काढून घ्यायचे. नंतर रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, हा रिपीट होतोय बघा. कस काय रिपीट होतोय, लक्ष द्या इकडे. या ठिकाणी एक्स मायनस ए चा स्क्वेअर आहे इंटू वॉट, एक्स मायनस बी. याचा अर्थ हा असा पडतो बघा, एक्स मायनस ए इंटू वॉट, एक्स मायनस ए, एक्स मायनस बी. हा तुमचा रिपीट झालेला आहे. मागच्या फॉर्म मध्ये कुठला होता का रिपीट, नाही, सगळे सेपरेट होते. या फॉर्म मध्ये हा रिपीट झालेला आहे, म्हणून याला काय म्हणतात, रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग हा लिहिताना कसा लिहिता बघा, एक्स मायनस ए डिवाइडेड बाय प्लस बी डिवाइडेड बाय एक्स मायनस ए स्क्वेअर, सी डिवाइडेड बाय वॉट, एक्स मायनस सी. रिपीट फॉर्म कसा लिहिता बघा, ए डिवाइडेड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइडेड बाय एक्स मायनस ए चा स्क्वेअर प्लस सी डिवाइडेड बाय वॉट, एक्स मायनस सी. ऍक्च्युली या ठिकाणी एक्स मायनस बी पाहिजे, लक्षात ठेवा. इथे काय पाहिजे, सी डिवाइड बाय एक्स मायनस बी, कारण फॅक्टर तुझा कुठला आहे, एक्स मायनस बी आहे. म्हणून थर्ड नंबर आहे तुमचा
प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. या ठिकाणी बघा हा फॉर्म आहे तुमचा. त्यावेळेस काय घ्यायचा, त्यावेळेस काय घ्या, एक्स मायनस ए ला डिवाइड बाय ए डिवाइड बाय एक्स मायनस ए घ्या आणि बी एक्स प्लस सी ला काय करा, फॅक्टर पूर्ण लिहून घ्या. लक्षात. तर आता यावेळेचे या टॉपिक वरचे आपण काय करूया, एक्झाम्पल घेऊया. हे आठवडा तुमचं झालेलं पण आहेत. ओके, 1, 2 आणि 3 टॉपिक वरचे. लक्षात. ते घ्यायचे कसे, सॉल्व कसं करायचं आपण आता काय करूया, एक्झरसाइज नुसार बघूया. एक्झरसाइज 3.4. Exercise 3.4. Integrate the following with respect to x. Integrate the following with respect to what, x. पहिला बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2 यात कुठला रिपीट आहेत का, नाही. रिपीट नाही, मग आपण कुठला फॉर्म घेतो, पहिला फॉर्म आला बघा, एक्स मायनस ए एक्स मायनस बी हा फॉर्म आला. ओके, पहिला प्रश्न बघा, फर्स्ट नंबरचा. इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रल साइन दिलेले नाहीये त्यांनी पहिले सुरुवातीला. एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइडेड बाय x minus 1 x plus 2 x plus 3. ओके, आन्सर मध्ये लेट I equals to integration of x square divided by 2 x square plus 2 divided by x minus 1 x plus 2 x plus 3 into what, dx. Therefore आता बघा, लेट रिपीटेड फॉर्म मध्ये बघा आता, नॉन रिपीटेड फॉर्म मध्ये याबद्दल काय घेतो आपण, एक्स बाय ए बाय डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी बाय डिवाइड बाय एक्स मायनस बी प्लस सी बाय डिवाइडेड बाय व्हॉट, एक्स मायनस सी. म्हणून बघा मग एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइडेड बाय एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 ए डिवाइडेड बाय एक्स मायनस ए काय तुमचा, एक्स मायनस 1 प्लस बी डिवाइडेड बाय व्हॉट, x plus 2 plus c divided by what, x plus 3. याचं एलसीएम घेऊया आपण आता. x square plus 2
डिवायडेड बाय x minus 1 x plus 2 x plus 3. या सगळ्यांचा एलसीएम काय आलाय तुमचा x minus 1 x plus 2 x plus 3 तिघांचा गुणाकार. आता यातले x minus 1 एला आहेत, एला काय नाही तुमचे हे दोघं नाहीये, म्हणून आपण काय करतो मग a इंटू x plus 2 x plus 3. b ला x plus 2 आहेत, उरतं कोण आहे x minus 1 x plus 3. c ला x plus 3 आहेत, फक्त काय x minus 1 आणि x plus 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे दोघं काय झाले कट झाले. Therefore x square plus 2 equals to x plus 2 into x plus 3 plus b x minus 1 x plus 3 plus c x minus 1 x plus 2. आता या ठिकाणी आपल्याला a b आणि c ची व्हॅल्यू काढायची आहे. समजून घ्या. आता तुम्ही जर a इक्वल्स टू समजा b इक्वल्स टू 1 टाकला तर 1 minus 1 किती आले, इथं 1 टाकला x ची किंमत, तर 1 minus 1 किती आली 0. 0 इंटू दिस प्रोडक्ट काय होतो 0. हा पण 1 minus 1 काय झाला 0, हा पण काय आला 0, म्हणजे b 0 आला c 0. तुम्हाला याची किंमत या ठिकाणी मिळून जाईल. पुट x इक्वल्स टू व्हॉट 1 पुट करूया. म्हणून x ची किंमत काय आली 1 स्क्वेअर प्लस 2 a 1 प्लस 2 1 प्लस 3 प्लस b इंटू 1 minus 1 1 plus 3 plus c into 1 minus 1 1 plus 2. 1 चा स्क्वेअर 1 plus 2 a into 2 plus 1 3 4 plus b into what 0 4 plus c into 0 3. Therefore 1 plus 2 3 3 4 जा 12 b into 0 plus 0. Therefore 3 equals to 12. Therefore a equals to what 3 by 12, a equals to 1 by 4. ही आली तुमची a ची किंमत. आता b ची किंमत काढून घेऊया. b ची किंमत काढताना बघा, एक मिनिट, पुस्तकात त्यांनी कसं दिलं आहे काही हरकत नाही. इक्वेशन तुम्ही पाहिलं, सपोज इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत. समजा x ची -2 घेतली, -2 प्लस 2 काय आले 0, c काय आला 0, इथं परत -2 प्लस 2 काय आले 0, 0 इंटू a सगळे 0 आले, फक्त b ची किंमत तुम्हाला उरेल. मग ॲट x इक्वल्स टू व्हॉट -2, ॲट x इक्वल्स टू -2. इक्वेशन काय x स्क्वेअर -2 चा स्क्वेअर प्लस 2 x स्क्वेअर प्लस 2 इक्वल्स टू a -2 प्लस 2 -2 प्लस 3 -2 प्लस 2 -2 प्लस 3
प्लस बी इंटू -2 -1 -2 + 3 प्लस सी इंटू -2 -1 -2 -2 -2 -1 -2 + 2. Okay. Therefore, -2 चा square 4 + 2 a into 0 1 plus b into -3 plus 1. Directly आपण 1 घेऊया. Plus c into -3 into 0. Therefore, 4 plus 2 किती आले तुमचे 6. a into 0 0 -3b plus 0. Therefore, 6 equals to -3b. b equals to -3/6. -1/2. हा झाला तुमचा बी ची किंमत. आता नेक्स्ट सी ची काढायची आहे. सेम कुठल्या बघायतला हा दोघांचा कॉलम सेम आहे. मग इथं जर -3 टाकलं -3 + 3 0 आणि -3 + 3 0 तुम्हाला सी ची व्हॅल्यू मिळून जाईल. ए आणि बी काय मग 0 येईल. At x equals to -3. इक्वेशन काय x² + 2 म्हणजेच काय -3 चा स्क्वेअर + 2 a इंटू -3 + 2 -3 + 3 -3 + 3 plus b into -3 -1 -3 + 3 plus c into -3 -1 -3 + 2 therefore -3 चा स्क्वेअर 9 + 2 a into -1 into 0 plus b into -4 into 0 plus c equals to -4 -1. Therefore, 9 to 11, 0 plus 0 minus minus plus 4c. Therefore, 11 equals to 4c. c equals to 11/4. ह्या झाल्या तुमच्या एबीसीच्या व्हॅल्यू. Therefore मग या ठिकाणी बघा याच्याबरोबर काय तुमचा आय आहेत. Therefore, I equals to integration of प्रत्येकाला सेपरेट अप्लाय करा इंटिग्रेशन. a डिवाइड बाय x -1. a ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1/4. 1/4 डिवाइडेड बाय x -1 इंटू dx प्लस b घ्या. b ची व्हॅल्यू काय आहे -1/2. डिवाइड बाय काय आहेत x + 2 इंटू dx प्लस c ची व्हॅल्यू काय आहे
11/4 सी काय एक्स प्लस 3. या ठिकाणी बघा सी ची व्हॅल्यू काय एक्स प्लस 3 आहे. ओके, कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून घ्या. 1/4 इंटिग्रेशन ऑफ वॉट एक्स मायनस 1 इंटू डी एक्स मायनस प्लस मायनस 1/2 1 अपॉन एक्स प्लस 2 इंटू डी एक्स प्लस 11/4 1 upon x plus 3 into dx. सिंपल फॉर्म झाला हा. Therefore I equals to 1/4 log of mod of x minus 1 minus 1 by इथे काय c ची व्हॅल्यू चुकती का? सॉरी, इथं 3/6 आहेत. म्हणजेच काय आलं बघा या ठिकाणी 6/3 हा मल्टिप्लाय केला का डिवाइड होतो म्हणजे -2 आलेला आहे. या ठिकाणी पण आपल्याला हे चेंज करावं लागेल. सॉरी, -2 -2 -2 log of mod of x plus 2 plus 11/4 log of mod of x plus 3 plus your c. This is your answer. अतिशय सोपं आहे बघा. रिपीटेड नाहीये. एबीसी फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं, यांचा एलसीएम काढायचा. ओके, उरलेल्या टर्मनी ए टर्मला बी आणि सी ला गुणायचं, बी टर्मला ए आणि सी च्या, सी ला ए आणि बी च्या. हे कट झाले. इक्वल टर्म्स पाहायच्या. समजा ए ची किंमत काढायची तर बी आणि सी मध्ये कोण इक्वल आहे? हे दोघे इक्वल आहे. याच्याबद्दल 1 पुट करा, हे 0 होतील. बी आणि सी झाली की ए ची किंमत येईल. सेम तसंच आहे. आता बी ची व्हॅल्यू काढताना बघा, यामध्ये इक्वल टर्म कुठल्या तुमच्या एक्स प्लस 2 आहेत. -2 टाकला की ही 0 जाईल, पण 0 जाईल बी ची. तसेच सी ची व्हॅल्यू काढायची, इक्वेशन टाकायची आहे. डायरेक्टली हे आन्सर तुमच्या या ठिकाणी येऊन जाईल. सेकंड होमवर्क आहेत, सेम आहेत, नॉन रिपीटेड आहेत. थर्ड तुम्हाला फॅक्टर पाडावा लागतील. नंबरचं बघा, 12x plus 3 divided by x square plus 13 minus 63. तीन नंबर, 12x plus 3 x square plus 13x minus 63. फॅक्टर पाडण्यासाठी आपण काय करूया, याला आन्सर मध्ये बघा, लेट I equals to integration of 12x plus 3 divided by 6x square 13x minus 63 into what dx. Take 6x square
प्लस 13x मायनस 63 याचे आपण फॅक्टर पाडूया. यांचं गुणाकार बघा, इकडे घेऊया. मायनस 16 इंटू 6 किती आला, 6 3 जा 18 1 मायनस 378 मायनस 378 चे असे फॅक्टर पाडा की ज्यांचा गुणाकार मायनस 378 बेसिकली 30 पाहिजे. तो असेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस 27x मायनस 14x मायनस 63 बघा फॅक्टर मायनस 14 करून पहा 14 आणि याचा गुणाकार हा यायलाच पाहिजे. ओके, या ठिकाणी बघा 2 चे ग्रुप घेऊया आपण, हा आणि हा. एक जर तुम्ही कॉमन 3 जर तुम्ही कॉमन काढला, यात किती उरता 2x प्लस 9 आणि मायनस 7 जर कॉमन काढला तर 2x प्लस 9 कॉमन घेऊन टाका, हा 2x प्लस 9 आणि काय 3x मायनस 7 मग लेट 12x प्लस 3 6x प्लस 13x इक्वल्स टू, सॉरी याच्याबद्दल आपण हे लिहिले आहेत 2x प्लस 9 3x मायनस 7. मग ए आपण काय करा 2x प्लस 9 प्लस बी आपण वॉट 3x मायनस 7 काढा, ए आणि बी च्या व्हॅल्यू काढा आणि सोडवा. पुढचं सोपं आहे आता होमवर्क. सेम आहेत. पुढे सगळ्यांना तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत. ओके, मग आपण आज काय करूया 7 नंबरचा प्रॉब्लेम हा नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. रिपीटेड रूट आहे त्याच्यामध्ये. ओके, चौथा 5वा आणि 6वा होमवर्क आहेत, लक्षात ठेवायचं आहे. बघूया 7वा जर घेता आपण घेऊन टाकूया. ठीक आहे, या पहिले आपण 6वा बघूया. तुम्हाला जो होमवर्क दिला तुम्ही तो यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं 6व्यामध्ये तर न्यूमरेटर डिग्री मोठी आहेत कोणापेक्षा, डिनॉमिनेटर पेक्षा. मग यावेळेस काय करायचं बघा, आपण हा 6वा प्रॉब्लेम घेऊया. सिक्स एक्स क्यूब प्लस 5 स्क्वेअर मायनस 7 डिवायडेड बाय 3x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. डिग्री मोठी बघा याच्यापेक्षा. मग त्यावेळेस आपण कुठल्या फॉर्म मध्ये सोडायचं आहे बघ, हे पण लक्षात ठेवायचं. डिग्री फॉर्म घ्यायचे पहिले, चेक करायचं. आन्सर बघा आता let I equals to integration of 6x cube plus 5x square minus 7 divided by 3x square minus 2x minus 1 into what dx. तर बघा पुस्तक आपल्या या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत.
इफ डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, कसा घ्यायचा, कोशन प्लस रिमाइंडर बाय जी एक्स, या फॉर्म मध्ये हा आणायचा आहे. कारण डिग्री एफ ऑफ एक्स ची कशी आहे, जी ऑफ एक्स पेक्षा कशी आहेत, मोठी आहे. बघा हिअर एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स where g of x is not equals to 0, but degree of f of x, therefore degree of f of x is greater than degree of g of x. म्हणून मग f of x upon g of x equals to quotient plus remainder divided by या फॉर्म मध्ये आणायचा आहे. ओके, मग आता भागाकार आपण डिरेक्टली करून घेऊया या ठिकाणी. 6x चा क्यूब प्लस 5x² नंतर x आहेत का, नाही, मग तो 0 घेऊन टाकूया आणि -7. याला कशाने डिवाइड करायचं आहे बघा, 3x² - 2x - 1. पहिल्या टर्म कशी ओळखायची बघा, तुमचा काय 6x चा स्क्वेअर आहे, क्यूब आहे. ह्या पहिल्या टर्मला ह्या पहिल्या टर्म भागायचं, डिवाइड करायचं. हे 2 गेले, हे 2 गेले, 3 दुने 6, म्हणजे किती आले, 2x आले. 2x, 2 3 जा 6 x क्यूब मायनस 2 2 जा 4 x स्क्वेअर मायनस 2x इंटू 1 मायनस 2x. साइन चेंज करा, मायनस प्लस प्लस, एक कट झाले, 5 आणि 4 9x स्क्वेअर प्लस 2x आणि ह्या -7. परत या 9x स्क्वेअरला 3x वर डिवाइड करा, 3 3 जा 9 प्लस 3, 3 3 जा 9x स्क्वेअर, परत 3 2 जा -6x -3, 3 1 जा 3, मायनस द्या, मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, एक कट झाले, 6 and 2 8x -4. हा काय झाला, तुमचा रिमाइंडर झाला. ओके, कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला, या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स इक्वल्स टू कोशंट प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय व्हॉट, जी ऑफ एक्स. मग तुमचं एफ ऑफ एक्स हा काय, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इक्वल्स टू व्हॉट, याच्याबद्दल आपण आय मांडलेला आहे. Therefore I equals to integration of quotient काय आला तुमचा हा 2x plus 3 प्लस रिमाइंडर डिवाइड बाय gx, रिमाइंडर काय आलेला आहे 8x minus 4 डिवाइडेड बाय g of x काय तुमचा 3x minus 2x minus 1, 3x square minus 2x minus 1 into what, dx. मला या फॉर्म मध्ये
इंटिग्रेशन जर तुम्ही सेपरेट अप्लाय केलं, I equals to integration of 2x plus 3 into dx plus integration of 8x minus 4 3x minus 2 minus 1 into what dx. I equals to what I1 plus I2. I1 चा तर इंटिग्रेशन सोपं आहे, log of mod of 2x plus 3. पण I2 चं घ्या, therefore I2 equals to integration of 8x minus 4 divided by 3x square minus 2x minus 1 into dx. फॅक्टर पाडायचे. इंटिग्रेशन ऑफ 8x minus 4 3 1 चा -3 अशी फॅक्टर पाडायचं, गुणाकार -3 आणि बेरीज काय आली पाहिजे 2 -3 plus 1 3x square minus 3x plus x minus 1 into what dx. 8x minus 4 दोन दोनचा ग्रुप करा. 3x जर कॉमन काढला तर x minus 1 आणि प्लस 1 बाहेर काढला तर x minus 1 into dx equals to integration of 8x minus 4 what x 3x plus 1 एका ब्रॅकेट मध्ये येईल, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x minus 1 into dx. Right? I2 equals to 8x minus 4 3x x minus 1. Now इथं नाव म्हणा, मग a upon 3x plus 1 plus b upon x minus 1. क्रॉस LCM घ्या. 8x minus 4 3x plus 1 x minus 1 यानी याला मल्टिप्लाय करून घ्या, प्लस या b ला x plus 3 ने मल्टिप्लाय डिवाइड बाय दोघांचा मल्टिप्लाय. हे काय झाले, कट झाले. a into what x minus 1 plus b into what 3x plus 1. Take at एक ऍट म्हणा. x ची किंमत जर तुम्ही 0 घेतली या ठिकाणी तर तुम्हाला b ची किंमत मिळेल. समजा x ची किंमत तुम्ही 1 घेतली, x equals to 0 plus 1 b येतोय, 1 घ्या. 8 into 1 minus 4 a into 1 minus 1 plus b into 3 into 1 plus 1. 8 minus 4 0 plus 3 into 4 4 b into 4. Therefore b equals to 4 by 4. b ची व्हॅल्यू किती आली आहे 1. ऍट समजा इथं जर 3 into minus 1 by 3 घेतला, कट होता, -1 plus 1 काय होता 0 होऊन जाता. तुम्हाला a ची व्हॅल्यू ही मिळेल.
at x equals to minus 1 by 3. 8 into minus 1 by 3 minus 4. करेक्ट, इथे टाकले आपण. a इंटू x मायनस 1 म्हणजे x ची किंमत काय, मायनस 1 बाय 3 प्लस b इंटू इथे 3 इंटू x प्लस 1, 3 इंटू मायनस 1 बाय 3 प्लस 1 मायनस 8 बाय 3 मायनस 4 एलसीएम मायनस 1 प्लस हे कट झाले, यांचा एलसीएम मायनस 8 4 त्रिक 12 भागिले 3 ए वजा 4 भागिले 3 बी गुणिले 0 मायनस 20 बाय 3 मायनस 4 बाय 3 ए हे 3 3 कट मायनस मायनस साइन कट. Therefore 20 equals to 4a equals to 20 by 4. a ची किंमत किती आली आहे, 5. Therefore I2 equals to इंटिग्रेशन ऑफ, प्रत्येकाचा सेपरेट घ्या, a ची व्हॅल्यू काय 5 into what, x minus 1 डिवाइड नहीं है, प्लस व्हाट इज b, b 1 into 3x plus 1. याला 1 नंबर नाव दे, i1 plus i2 ला याला. Therefore equation 1 becomes सॉरी यात किंमत टाकायची आपल्याला ती divided by what, x minus 1 3x plus 1 divided by into 1 upon what, x minus 1 into dx. Therefore equation 1 becomes I equals to I1 plus I2. What is value of I1? 2x plus 3 into dx. What is value of I2? 5 divided by 3x plus 1 into dx plus 1 upon into dx. Correct? Therefore I equals to, याला सेपरेट इंटिग्रेशन करा, 2x into dx प्लस 3 बाहेर काढा into dx. ह्या ठिकाणी पण हा 2 आपण बाहेर काढून घेऊया. ठीक आहे, चला हा 5 जर बाहेर काढला तर 1 अपॉन 3x प्लस 1 इंटू dx आणि हा 1 अपॉन x मायनस 1 इंटू dx.
टू जर बाहेर काढला तर याचं काय येतं एक्स स्क्वेअर बाय टू प्लस 3 इंटू एक्स प्लस 5 इंटू लॉग ऑफ mod of 3x plus 1 log of mod of x minus 1 plus 3. परत काय झाला हा 2 कट झाला. I equals to x square plus 3x plus 5 log of mod of 3x plus 1 plus log of mod of x minus 1 plus c. हे झालं तुमचं आन्सर. या ठिकाणी 5/3 x अपॉन a असतो. या ठिकाणी 3 आणि इथे काही तुमचा 3 x प्लस 1. ओके, ते झालं तुमचं आन्सर. या पुढचे प्रॉब्लेम आपण काय करूया आता नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, बाय.